महाराष्ट्रातील कापसे पैठणीच्या वतीने प्रभू श्रीरामासाठी सोन्याच्या जरीनं भरजरी शेला विणला जाय। यात सर्व धर्मीय व्यक्तींनी आपलं योगदान दिलंय। गेले 6 महिने या शेल्याचं काम सुरू होतं। उद्या शेला प्रभू श्रीरामाला अर्पण केला जाणार आहे। याचा आढावा घेत नमस्कार, मी ज्ञानदा कदम। प्रभू श्रीरामांच्या पावन नगरीतनं, जन्मभूमीतनं, अयोध्येतनं मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। कापसे पैठणीचे बाळकृष्ण कापसे भाऊ आपल्या सोबत आहेत आणि कापसे पैठणीकडनं महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी एक खूप सुंदर भेट प्रभू श्रीरामांसाठी आणलंय। भरजरी शेला आहे जो सोन्याच्या तारांनी विणला गेलेला आहे आणि सगळ्या नैसर्गिक रंगांनी हा शेला घडवला गेलाय। दिव्यांग मुलांनी हा शेला बनवण्यामध्ये त्यांचा हातभार दिला आणि महाराष्ट्रातले अनेक हात लागले त्या शेल्याला। प्रत्येकानं रामाप्रती आपली सद्भावना, आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी या शेला निर्मितीच्या कार्यात खारीचा का असेना पण वाटा उचललाय। हा शेला कसा आहे आपण जाणून घेणार आहोत आणि कापसे भाऊंशी गप्पाही मारणार आहोत। सगळ्यात आधी हा शेला आपल्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवूयात का? हो दाखवू। ह्याची काय वैशिष्ट्य आहेत मला सांगा। आणि हां, तुम्ही निमंत्रितांपैकी एक आहात, तर किती उत्सुकता आहे उद्याच्या कार्यक्रमाची? निमंत्रण पत्रिका समोर आहे। नक्कीच खूप आनंद होतोय आणि खूप भाग्यशाली समजतो आम्ही का आम्हाला हे आमंत्रण मिळालं आहे। आणि गेल्या 6 ते 7 महिन्यापासून आम्ही हे काम करायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला तर आपली जी गौशाळा आहे, अहिल्या गौशाळा, त्या ठिकाणी आम्ही फुलं लावले आणि ते फुलं सुकून त्याचा नॅचरल रंग तयार केला आणि त्याच्यामध्ये हे वस्त्र करण्याचं ठरवलं। याच्यामध्ये याच्या पहिले मी 11 आणि 12 तारखेला सचिव जे आहेत चंपतरायजी यांना भेटून आपण एक 10 मीटरचा एक कपडा तयार केला। जे वस्त्र हनुमानजी असतील, लक्ष्मणजी असतील, सीतामय्या आणि प्रभू रामासाठी त्याचे पितांबर बनवल्या जाईल असं एक वस्त्र अर्पण केलं। याचं काम गेल्या जवळजवळ 6 महिन्यापासून अखंड 3 शिफ्टमध्ये चालू होतं। 24 तास आमचे दिव्यांग लोक काम करत होते। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतातूनही जे आमचे काही ग्राहक होते, विशेष म्हणजे दिल्लीहून एक गोयल नावाचे व्यक्ती स्वतःचं विमान घेऊन आले होते नाशिकला आणि त्यांनी पण 2 धागे याच्यात विणले। असे असंख्य हजारो लोकांनी या शेल्यामध्ये हात लावले आहे। सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली। तर मला आणि प्रेक्षकांना एक सांगा, हे डिझाईन तुम्ही कसं सिलेक्ट केलं? म्हणजे हेच डिझाईन आपण करावं हे मनात कसं आलं? नाही, याचं असं झालं का मी 11 तारखेला जेव्हा आलो तर त्यावेळेस हा शेला काही वस्त्र दिल्यानंतर स्वतः चंपतरायजींनी पण आम्हाला सांगितलं का तुम्ही वेगळं जे देवाचे चिन्ह आहे असे वस्त्र बनवा, असं आमचं एक तिथं बोलणं झालं होतं पूर्वीच। तर त्यांनी सुचवलं आम्हाला ट्रस्टनी आणि मग आम्ही ते विणलं आहे। जे केंद्र आहे ते पंतप्रधान कौशल्य केंद्र आहे। त्या केंद्राच्या मार्फतही आम्हाला असं वाटलं का मोदीजींनाही विश्व के राम मोदीजी असं विणलं आहे त्या मुलांनी आणि आमच्या कारागिरांनी। आणि हाही शेला आम्ही मोदीजींना समर्पित उद्या करण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे आणि आपापल्या कुवतीप्रमाणे ही इच्छा पूर्ण करतोय। सध्या कॅमेरामन प्रशांत मानेसह अयोध्येतनं मी ज्ञानदा कदम आपला निरोप घेते। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।